भाजी काय म्हणता महाग. अरे बापरे बापरे, म्हणजे भाजीचे दरच काढायला नको इतकी महाग. गुरुवार उपास सोडायला भाज्या मग महाग आहे सगळं. हे आहे आज फळं महाग, भाजी महाग, सगळं महाग. मी बोलायला लागले व्हिडिओमध्ये. अगं भाजी कसली महाग. आणि तुला शेवग्याच्या शेंगा दाखवू का? 50 रुपयाच्या 3 शेंगा आणल्या, 3. आणि आमच्यात लागल्यावर आम्ही कुणाला पण वाटून टाकतो. काय बोलायचं. हां 60 आणि 70 रुपयाच्या हे कोबीचा गड्डा. काय 1200 रुपयाची भाजी आणली. इतके म्हणजे काय प्रचंड महागाई. कसं माणसाने काय खायचं. म्हणजे ज्यांना परवडतं ते ठीक आहे, ते घेतातच, तिथं काय ऐकाय नसते. पण एक आजी तिथं बसलेली आणि मेथीची भाजी घेतली आणि हळूच घातली पेंडी ह्याच्यात पिशवीत. तर मग मी म्हटलं आजी कशाला घालताय पिशवीत पेंडी. तर ते मालक होते की नाही दुकानाचे, ते म्हटले आम्ही नेहमी त्यांना भाजी देत असतो, आम्ही कधीच त्यांना भाजी देत नाही असं नसतं. त्या इथनं फुकट घेऊन जातात, पण फुकट दिलेली घेऊन पण परत. आणि हे बघा 50 रुपयाला 3 शेंगा. काय बोलायचं, 3 तर टाकल्या का बघ. या 3 शेंगा 50 रुपयाच्या आणल्या. बाकी काय मग बाकीच्या भाज्या बऱ्या होत्या. म्हणजे आपलं पोकळा वगैरे 15-15 रुपयाला. हे काय आम्ही एकच आणतो दर आठवड्याला. मग कांद्याची पात ही जरा बरी होती, पण हे गवारी वगैरे काय बघताय भयानक प्रचंड महाग. आणि एवढीशीच भाजी एवढीशीच लावल्या ह्याची हरभऱ्याची. 60 रुपयाची भाजी आणल्या. आता आमची अजून खुडायला यायचे, आणि एकदा आम्ही खुडायला चालू केली की सगळ्यांना एवढी भाजी देऊन टाकतो. पण आपल्याकडंच नसल्यावर कुणाकडंच नाही असं म्हणतात ना, ते काही चुकीचं नाही. मग ते महाग घेऊन खायला लागतं. पण आता शेतकऱ्यांनी पण काय केलं आहे, शेतकऱ्याकडे माल घ्या, शेतकऱ्याकडे माल घ्या म्हणून आम्ही शेतकऱ्याकडेच घेतो. पण आता शेतकऱ्यांनी पण काय केलं आहे, परवडत नाही म्हणतात शेती आम्हाला. पण घ्या भाजी एवढी 60 रुपयाला. आणि 60 रुपयाची एवढं फुगवून ढीग लावलेली. हे बघ 60 रुपयाची भाजी. वांगी कशाला आणली होती वांगी? वांगी भरीत आले काढले. वांगं वरनं घालून करायचं का ही वांगी बघ आता असली तुला आणि आवडतात का नाही. अशीच होते. आता वांगी चांगली नव्हती, सुकल्यासारखी आणली. अरे वा वांगी सांगता आणलं म्हटल्यावर चांगली गोष्ट. वरण्याच्या शेंगा, काकडी, माझं बीट आणली. डाएट डाएट बीट काय करायचं नाही, खाऊन घ्या का. अहो तसं नाही, डाएट मध्ये तसं नसते. फायबर आपल्या पोटात जास्त गेलं पाहिजे, मेटाबॉलिझम वाढतं. बरोबर आहे. वरण्याच्या शेंगा आमटी कशाची करू. शेवगा करूया पाहिजे, दिवस केल्याने ती पावटाला. शेवगा कर की बाई, काय शेवगा माग. ह्याच्यानंतर काय तर वड्या बिड्या कर, नाहीतर आमटीच म्हणतो भाजी करू. हे करणार आहे काय हरभऱ्याची भाजी करणार आता कर. हरभरा आपल्या तिघांना पुरल एवढी. आणि कोल्हापुरात केलेली तशी करणार आता त्या शेंगदाण्याच्या कुटातलं. मग ती केवढी होणार सांग. आपल्या दोघींना शेपू आणले, शेपूची भाजी. कांदे आणले, टोमॅटो आणले, भरताला वांग आणले, लिंबू आणल्यात, मिरच्या आणल्यात. एवढी भाजी काय आता 4 दिवसांना आणि संपत्याच की. एवढी कुठं पुरते आपल्याला. आठवडाभराची भाजी आहे त्या. काय आणले. अरे वा मोसंबी. म्हटलीस ते आंबट लागते ना. आता त्या साली मी वाळवून ठेवलेल्या कुठं ठेवल्यात. हे बघ टोमॅटो ते काढायला. भेंडी पण आणल्या. खाली ओतल्यावर ते पळतंय. कोथिंबीर कशाला आणली तर
हां बटाटे आणले, अर्धा किलो आणले बटाटे जास्त नाही. कोण खात नाही बटाटा, तर कवा तरी असं दे. कोथिंबिरीच्या वड्या केल्या जरा, पहिली पण शिल्लक आहे. चुकून आलं, एवढी भाजी आणली बघ, मन सोबतं. जसा बाजार बघितल्याशिवाय बाजार वाटत नाही, घरगत आणल्या मग काय तर. काय बरं वाटत नाही. एक आणलं एक नाही. काय ते. मला दोडका आवडलेला आहे का पूर्वीजवळ छान होता. मग घेऊन यायचं. अगं ते एकदम बारीक 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 मग कवळा आणायचा नाही कधी पण. बारीक म्हणजे असं मध्ये असं दाबल्यासारखं. आपण एवढ्या चांगल्या भागात राहतोय की आपल्या इकडे भाज्यांची व्हरायटी आहे. कोल्हापूर भरपूर व्हरायटी आता सगळीकडे मिळते. आता हिवाळ्यात पालेभाजी वगैरे भरपूर असते म्हणून भाजीपाला आणायचा. तर काय, चला बाय बाय, भाज्या भरून ठेवतो आम्ही.